माझ्या वहीतलं काय बघायलास तू? मग नीट लिखी पोस्टर. मग तू माझ्या वहीत कशाला नाटक चालायस? तुझ्या वहीत लिखी नीट. माझं नीट आहे, स्वतःच पहिला बघते कसं नीट लिहायचं. आहे. ए, माझं नीट आहे, बरं, तुला आता तुला सांगतो मला मार. लक्ष द्या इकडे. शेंबूड माझ्या नाकाला आणि आपण असे दुसऱ्याला. काय चाललंय? हे डेरपुटा शेंबडा. ए, मी नाही, तू शेंबडायस. बघ पहिला शेंबड्या. मी काय सांगितलं होतं? लक्ष कुठे आहे तुमचं? तो पोस्टर दंगा करायलाय नवा बाई. नाही बाई, हे शेंबडा दंगा करायलाय. ए, मी नाही, तू शेंबडायस. पाहिजे तर रानात आला विचार. रानात रानाचा काय संबंध नाही बघ. ए, रानादानं तुला एकदा आपटलेलं विसरलास काय? बस बस बस. खरंच शेंबूड टाकला होता. अरे मारामारी नका करू. अरे बस करा. उठ तू इकडे. तर दंगा 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 करताय. काय मूर्खपणा चाललाय? शाळेत अभ्यास करायला तर का भांडायला? बाई तो डेरपट्ट्या कसं म्हणते बघा की मला. ए, मग तू का मारलास? काय बोलतो तुला? मारीन बघ. बस. फार लाड चालले का तुमचे? उद्या पालकांना घेऊन आल्याशिवाय तुम्ही शाळेतच यायचं नाही, कळलं? सर आत येऊ. सर 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 सॉरी सॉरी सर सॉरी. पाठक गायकवाड बाई या. सर मुलं वर्गात खूप दंगा करतात, अभ्यासच करत नाहीये. बर, मग काय करायचं म्हणता? आपण त्यांच्या पालकांना बोलवून याची कल्पना द्यायला पाहिजे. पालक काय करणार आहेत पाठक गायकवाड बाई? अहो ती पोरच टार्गेट आहे. त्यांचं आयुष्यात दुसरं काही होऊ शकत नाही, मी सांगतो तुम्हाला. पण वर्गात तुम्ही एक काम करा, तुम्ही वर्गावर जा. सर वर्गात मारामारी करतायत ते. अहो करणार, आणि याला जबाबदार सुद्धा तुम्हीच आहात ना. तुम्ही लाड करून ठेवले त्यांचे, म्हणून ते मारामारी करताय. कसं आहे, आपला मार कमी पडला ना की त्यांची मारामारी ही होणार. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही शिस्त बिघडवली आहे, तुम्हीच ती निसतात. मला काय सांगू नये. जा. गटगोट झाली. ज्यांना ज्यांना लाडावून ठेवलंय त्या सगळ्यांना सरळ करायची वेळ आली. भाऊ काय झालं तुला? बोल की भाऊ. गोदाक्का, अहो तुम्ही असे कसे काय दिले हो पैसे त्या पक्याला? अहो आता उधारी द्यायची आहे म्हणल्यावर द्यायला न ग का? आणि पक्या खोटं नाही बोलणार. अहो काय झालं? अहो तो आपला पक्या हो, किराणावाला उधारी घेऊन गेला हो. 13,800 रुपये घेऊन गेला. आता आम्ही परत चेक केलं तर 12,800 व्हायला पाहिजेत. 1,000 रुपये चांगले गोदाक्कांनी जादा दिले बघा. गोदाक्का, हे बघा तुम्हाला याच्यातलं काही कळत नाही की नाही? हा, मग आता आम्हाला विचारल्याशिवाय कुणाला बी उधारी द्यायची नाही काय? अहो जग काय, आपल्याकडनं पैसे उकळायलाच बसलंय. अहो वहिनी साहेब, खरं पक्या खोटं नाही बोलणार. मग आम्ही खोटं बोलतोय काय? ठीक आहे, घ्या तुम्ही स्वतः बघा हिशेब एकदा बघून घ्या. मला काय कळतंय त्यातलं? तेच म्हणतोय ना बा आम्ही. तुम्हाला यातलं काही बी कळत नाही, तेव्हा आता याच्या पुढे आम्हाला विचारल्याशिवाय कुणाला बी एक पैसा द्यायचा नाही. गोदा मला बघू हिशोब. घ्या, म्हणजे तुमचा बी विश्वास नाही म्हणा की आमच्यावर. घ्या बाई, करा चेक करा एकदा. माझा प्रकाश दादांवर जास्त विश्वास आहे. बरोबर आहे. बघा 13,800 बरोबर आहे. हा,
नाही हो जाऊ बाई, जरा परत एकदा बघा, टोटल मारून बघा बरं नीट. अहो आम्ही स्वतः टोटल मारल्या. हे दिसतंय इथे. तुम्ही एक हातचा मोजायचाच विसरलाय, म्हणून 13च्या ऐवजी 12 येणारच ना. काय असं कसं होईल बरं बघू, असं कसं होईल? शाळेपासून आमचं गणित लय पक्क होतं खरं. गो बाई वय की खरं. एक हातचा धरायचा राहिला होता आमचा. जाऊ दे, 1000 रुपये तर आहेत. गायकवाड घराण्याला काय 1000 रुपये जास्त आहेत वय. इतकी क्षुल्लक चूक कशी काय करू शकता तुम्ही? आणि वर प्रामाणिक लोकांना राळ घेताय. इतका साधा हिशोब जमाना हवा होता ना. आणि गोदाक्का, तुम्ही मला दाखवायचं सोडून यांना कशाला दाखवत बसलात? जाऊ बाई शांत व्हा जरा. चुकलं आमचं, चुकलं, माफ करा आम्हाला. नाही बाई नाही, आता आम्हाला हिशेब शिकायलाच पाहिजे. आणि हिशेब शिकण्यासाठी गणित आधी शिकलं पाहिजे. आता त्या सिटीतल्या मॅनेजर बाईकडे आम्ही गणिताची शिकवणीच लावणार. सखी कुस्ती शिकवते, गणित नाही. अगं बाई, म्हणजे खरं काय ते माहितच नाही वाटतं तुम्हासनी. वर गणिताची शिकवणी चालल्या. खरं तुमचं शिकवणं आम्ही कधी बघितलं नाही जाऊ बाई. पण शिटीतल्या मॅनेजर बाई म्हणजे एक लाडू 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 लाडू. अरे बाळा, कुठं चाललास बाळा तू? हा, दप्तर घेऊन कुठं चालला बरं? बारक्या पोरांना पण काय वज आहे बाई. लाडू काय रे बाळा, तिकडे बघ. अगो बाई, गाल आत गेल्यात की तुझं, एकदम चुकल्यावानी वाटायलाय. शाळेत काही झालंय काय? लाडू, तुझी माऊ तुला बी असंच काय तर बोलत्या काय र? वरडत्या काय? सकाळपासून माऊ माझ्यावर लय वार झाल्या. अगो अगो बाई, बघितलं का गोदाक्का, बारकी पोरं कधी बी खोट बोलत नाहीत. गोदाक्का, अहो आमचं ठीक आहे, आम्ही धाकलंय हो, सवयच आहे आम्हाला. पण तुम्ही या घरातल्या जुन्या जाणत्या हायसा. जाऊबाईंनी तुमच्यावर आवाज चढवून नाही बोलायला पाहिजे होतं बघा. वाईट वाटलं हो आम्हाला, मनात लागलंय आमच्या. पर माझ्या मनाला काय बी नाही लागलं. लाडू चल, हातपाय धुवून घे चल. तुझ्या मनाला लागलं बी नाही पाहिजे ग म्हातारे. किती बी झालं तरी या घरातली मोलकरीन तू. आता आम्ही आमच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय काय राहत नाही. आता मास्तरीन वरती गेली की तिचं तोंड बघण्यासारखं होणार आहे. वा आनंदिता वा, मस्त हिशेब जमलाय. तू एक काम कर राणा, आता बाकी काहीच लक्षात घेऊ नकोस. आपली 2, 3, 4, 5 ही कॉम्बिनेशन लक्षात ठेव फक्त. आपल्याला तेवढीच गरज आहे. बाकीचं गणित तू नंतर निवांत शिक. करूयात मग सुरुवात. 2 + 5 + 3. 2 + 5 + 3. 10. गुड. 2 + 4 + 5 + 3. 2 + 4 + 5 + 3. 14. व्हेरी गुड, जमतंय तुला व्यवस्थित. हो, आता तुम्ही एवढी भारी आड्या शोधून काढले तर जमणारच की, का नाही जमणार? आवाज बाई, हे बघा, 2 + 4 + 5
अधिक 3 14 बरोबर ना? अहो तुमच्यापेक्षा सोप्या पद्धतीने शिकवलं बघा सखी मॅडम. आता तुम्हाला ताप घ्यायची काय गरजच नाही बघा सखी मॅडम. आता अंजली बाईंची काय गरजच नाही बघा. समधी गणित तुम्हीच सोडली. नाही नाही, अजून सुटलं नाहीये सगळं गणित. आता तू फक्त बेरीज शिकलायस, आता वजा बाकी. तुला 10 पॉइंटचा फरक कळायला पाहिजे ना. हा हे बी खरंय म्हणा. नाहीतर मी फक्त बेरजा करत बसायचो आणि समोरचा पुढे निघून जायचं. बस ठीक आहे. आता वजाबाकीची कॉम्बिनेशन. समज तुझे 8 पॉइंट झालेत आणि समोरच्याचे 12, म्हणजे फरक कितीचा? 12 वजा 8 बरोबर 4. 4 पॉइंटचा फरक. 12 वजा 8 बरोबर 4. हा पुढे. समज समोरच्याचे 15 पॉइंट झालेत आणि तुझे 10 पॉइंट झालेत, म्हणजे फरक कितीचा? 15 वजा 10 बरोबर 5. म्हणजे 15 वजा 10 बरोबर 5. 15 वजा 10 बरोबर 5, म्हणजे 5चा फरक. म्हणजे 5. अंजली काय झालं? बस ना. नाही इट्स ओके. हा समज समोरच्याचे 20 पॉइंट झालेत आणि तुझे 3च पॉइंट झालेत, म्हणजे फरक कितीचा? 20 वजा 3 बरोबर 17. अहो 17 मध्ये चितपट. हो. नाही नाही. हा 20 वजा 3 17. 20 वजा 3 17. हा बरोबर. आपण एक काम करूया, आज थांबूया, उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे, निघते मी आता. का? आता व्हायला लागले पाठ तर होऊ द्या की. नाही, सगळं एकाच दिवशी नको ना. आज जे शिकलास त्याची आज प्रॅक्टिस कर, पुढचं उद्या बघूया. चलो बाय. चालतंय. तुम्हाला दरवाजापासून सोडतो. हा चल अंजली, निघते. तारखा बघून मोजायला गेलो तो आकडा विसरतोय, नाहीतर मग ते आकडाच्या नादात तारखा विसरतोय. काय करायचं काय करणं झालंय बघा. बरं बरं, आता ऐका, सोपं एकदम. ज्या ज्या बॅच असतील ना त्यानुसार तारखांचे सरळ तक्ते करा आणि मग जेव्हा तुम्ही मटेरियल मोजायला जाल तेव्हा त्या त्या तारखेच्या रकान्यात एक एक आकडा वाढवत जा. मग तुमचं जेव्हा सगळं मटेरियल मोजून होईल तेव्हा त्या त्या रकान्याची बेरीज करा. झालं तुमचं सॉर्टेड. म्हणून माणसाने शिकावं तर पूर्ण शिकावं, माझ्यासारखं अर्धवट नाही. कशाला केलं तसं? तुम्ही लाडूच्या मनात शाळेबद्दलची भीती घालायला गेलात आणि तुम्हीच अडकलात. एका अर्थानं बरंच झालं. तुमचं अर्धवट राहिलेलं शिक्षण या निमित्ताने पूर्ण होईल. तुम्हाला शाळेत यावंच लागेल. अजिबात नाही. पाहिजे तर घरात अभ्यास करतो, पण शाळेत नाही येणार. मी सांगत होते तेव्हा शिकायला तयार नव्हते आणि आता सखी सांगते तर लगेच तयार झाले. ताईसाहेब, अहो ती मास्तरीन तुमच्यावर कसली वरडली हो. अहो मी आहे समजा वर्ण बघितलं, माझं तर टाळ कसं टाकलं. असं मग काय? अगं मग वरणच काय तर घ्यायचं फेकून मारायचं की तिच्या टाळक्यात. उगा आता आल्या माया धावायला. समजा माहिती आम्हाला, मगर पाण्यात आणि अस्वट डोळ्यात. गप्प जरा. अहो तसं नाही होत ताईसाहेब. राणा, प्रॅक्टिस कर नीट. काय सखी मॅडम, कस काय झाली शिकवणी? चांगली झाली. खरं लई काय काय करायला बघा तुम्ही आमच्या राणा भाऊजींसाठी.
गोदाक्का काय गोदाक्का आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे का नाही? काय ते? अहो सखी मॅडम हो आपल्या राणा भाऊजींसाठी एवढं काय काय करायल्यात. खरं त्यांचं जेवढं आभार मानावं का नाही तेवढं कमी येत. नाही माझं कामच आहे ते. नाही ते आहेच म्हणा. तुम्ही जीवनच जावा आज. नाही नाही माझ्या घरी माझं जेवण तयार असेल, मी निघते आता. चलो बाय. उद्या वेळेत ये रे. होय शिस्तात सोडा. होय. शिस्तात सोडा काय राणा भाऊजी. गोदाक्का हे बेडशीट धुवायला टाक. अंजली बाई पाटकन शिकलं का नाही कधी? काय झालंय? मला कशाला काय होईल? नाही चेहरा बी उतरलाय, रागात बी दिसताय. कोण काय बोललं काय? मला कशाला कोण काही बोलेल? मग काय झालंय? म्हणजे तुम्हाला अजून काहीच कळलं नाही का? नाही. अहो अहो अंजली बाई बाई राणा भाऊजी. अहो राणा भाऊजी काय झालंय काय नक्की? अहो काहीच नाही. पण काय माहित असं का चिडल्यात त्या? अहो असं कसं होईल राणा भाऊजी? काहीच कारण नाही तर कशाला चिडत्याल बरं त्या? नाही नाही काय तर नक्की झालंय बघा. अहो अहो तुम्हाला ते सांगतो शाळेत ना आल्या का नाही तसा आमच्यावर बी लई जाळ काढला बघा. आमचं सोडा गोदाक्कांवर बी लई रागराग केला म्हण. आणि तो बिचारा लाडू त्याच्यावर बी सकाळ धरणं लई चिडल्यात. ते पोरग एवढी एवढंसं बारकं तोंड करून आम्हाला सांगत होतो आम्हाला असं बारक्या पोरांना काही बोललं का नाही लई वाईट वाटतंय बघा. लई मनाला लागलं खरं आमच्या. विचारा पाहिजे तर चंदीला. मला बी काय कळणं झालंय. राणा भाऊजी आपल्या समध्यांचं सोडा. आम्ही तर घरचं आहे हो, आम्ही समजून घेऊ. पण सखी मॅडमला काही बोलल्या नाहीत नव? नाही म्हणजे त्या तुमच्यासाठी एवढं काय काय करायल्यात आणि त्यांना जर बोलल्या असत्या तर मग. नाही म्हणजे सखी म्हणून काय तसं बोलल्या नाहीत आणि त्यांना कशाला बोलतील? बरं झालं बाई तेवढं तर नशीब त्यांना काय बोलल्या नाहीत ते. खरं मग आपल्यावरच काय एवढं खार खाऊ नये तो? आत्ता बघितलं ना व तुम्हाच ते बी कसं वचकन बोलून गेल्या. राणा भाऊजी आम्हाला काय वाटतं सांगू काय? काय होत आहे सर? सकाळ धरणं जाऊबाईंचा मूड हाफ आहे काय? नाही सखी मॅडम आल्या तुम्हाला घेऊन गेल्या तवापासनं आणि तुम्ही दोघं वरती जाऊन बसलाय असं जेव्हा सांगितलं का नाही जाऊबाईंना तवापासनं तर त्यांचा मूड कम्प्लीट हाफ आहे बघा. नाही वहिनी सखी मॅडम घरला आलं तर कशाला चिडतील? या आधी बी किती टाइम आलात की आपल्या घरला? अहो तेच तर आम्ही म्हणतोय मग आत्ताच का असं झालंय जाऊबाईंचं? नाही बाई नाही काय तर भानगड नक्की आहे बघा राणा भाऊजी. आणि सखी मॅडम हेच त्याचं कारण आहे असं असं आम्हासनी तर वाटतंय. वय वय असं आमासनी वाटतंय. बरं मी अंजली बाईसने विचारतो. वय 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 तुम्ही विचारूनच बघा. नाही कसं आहे आपलं ठीक आहे हो. आता मामनजी येतील बाहेरनं उग त्यांच्या समोर राग राग नग. हा तुम्ही विचारून बघा. चल बाई चंदे आपण आमची खुली आवरून घेऊ. तुझं सन्निधा येत्याल आणि खुली घाण दिसली तर उग चिडचिड करत्याल बाई. चल.